घेण्यात येणार आहे। आमची धावपळ तर सगळे अन्न पाण्यासाठी धावपळ आहे। इस्माईलला पण अन्न पाणी दिलं, संपलं। लक्षात घ्या, एक दिवस हे सगळं संपणार आहे। 2 नोव्हेंबरला तुम्हाला कळलं, मला माहिती आहे की 2 नोव्हेंबरला सगळेजण कब्रस्तानमध्ये गेले आणि कब्रस्तानमध्ये गेल्यावरती बऱ्याच लोकांनी त्या कब्रस्तानमध्ये गेल्यावर दारुड्याच्या कबरेवरती दारूची बाटली ठेवली, अंड खाणाऱ्याच्या कबरेवरती अंड ठेवलं। जिवंत असताना अंड दिलं नाही, पण मेल्यावर अंड दिलं तिथं, नाही का? खा बाबा, तो कुठं कबरेतून बाहेरून खातो काय माहितीये, पण जाऊन ते ठेवून आले। कोणी कोणी ते खोपडीच्या बाटल्या, हातबट्टीच्या बाटल्या सगळं ठेवून आले तिथं। कशासाठी? की ते म्हणतात नाही आता तो येणार पण नाही खाणार पण नाही, ती तुमची कल्पना झालेली आहे। मग तिथं तुम्हाला कळतं या कबरेकडे आल्यावर ना अन्नाचा उपयोग आहे ना पाण्याचा उपयोग आहे। आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो, या कब्रस्तानमध्ये गेलेला जो व्यक्ती आहे ना, आता तो रडू पण शकत नाही, पश्चाताप पण करू शकत नाही, तो देवाला काकुळत पण करू शकत नाही। आणि कोणताही मोठा सेवक, कोणताही मोठा संत, कोणताही पॉवरफुल असणारा देवाचा सेवक त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करून त्याला स्वर्ग मिळवून देऊ शकत नाही। परंतु मला तुम्हाला सांगू द्या, इस्माईल मरणाच्या अगोदर त्यानं काय केलं, त्या हगारेनं इस्माईलला घेतलं आणि झुडपाखाली टाकलं। भाकर संपली, मस्केतलं पाणी संपलं। इस्माईलामध्ये एक भावना निर्माण झाली, माझ्या बापानं दिलेली भाकर, माझ्या बापानं दिलेलं पाणी मला काही काळ जिवंत ठेवणार आहे। आणि आता माझी जगण्याची आशा संपलेली आहे, आता मी मरणार आहे, मी मरणार आहे। त्याच्या आईने एक चांगली गोष्ट केली। बायबल सांगतं की तिनं इस्माईलला झुडपाखाली ठेवलं आणि झुडपाखाली इस्माईल रडू लागला असं लिहिलंय। झुडपाखाली इस्माईल रडू लागला। कोण आहे ते झुडूप? जिथं इस्माईलला आशीर्वाद नसताना, आशीर्वादित नसताना इस्माईल आशीर्वादित झाला। इस्माईल झुडपाखाली रडत आहे आणि असं लिहिलं की इस्माईलाचं झुडपाखालचं रडणं देवानं ऐकलं। हगार पण रडत होती, पण हगार झुडपाखाली नव्हती। हगारामध्ये आणि इस्माईलमध्ये हगार रडती, इस्माईल रडतो, परंतु हगारेचं रडणं देवाने ऐकलं नाही, इस्माईलचं रडणं देवाने ऐकलं, कारण तो झुडपाखाली होता। प्रियानो, हे झुडूप तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये फार मोठं बदल करणार आहे की ज्या झुडपाखाली तुम्ही थांबून रडणार आहात आणि तुमचं रडणं असलं पाहिजे। तेव्हा इस्माईल का रडतं? देवा, माझ्या आईने पण मला टाकलं, माझ्या बापानं पण मला टाकलं, माझी सावत्राई तिने मला घराबाहेर काढलं, माझा भाऊ जो माझ्याशी खेळत होता आणि तो पण आता माझ्याशी खेळत नाही, मी एकटा आहे। हे देवा, या झुडपाखाली फक्त मला तुझा आधार आहे। आणि तुम्हाला सांगू द्या, ते झुडूप दुसरं तिसरं कोणी नाही, ते झुडूप प्रभू येशू ख्रिस्त आहे। प्रभू येशू ख्रिस्त ते झुडूप आहे। जेव्हा तुम्हाला सगळे टाकतात, तुमचे सगळे प्रयत्न संपतात, तुमची भाकर संपती, तुमचं मस्केतलं पाणी संपतं, तेव्हा तुम्ही अब्रामाला हाक मारू नका, हगारेला हाक मारू नका, इसाकाला हाक मारू नका। इस्माईल कोणालाच हाक मारत नव्हता, पण इस्माईल सर्व समर्थ देवाला हाक मारत होता। आणि त्याचा मध्यस्थ कोण होता? त्या झुडपाखाली प्रभू येशू ख्रिस्त सांगतो, माझ्या नावानं तुम्ही पित्याकडे जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल। झुडपाखाली प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि आज रात्री ते झुडूप या ठिकाणामध्ये आहे आणि तुमची वाणी देव ऐकणार आहे। प्रियांनो, देव तुमची वाणी ऐकणार आहे। किती काळ तुम्ही एकमेकांसमोर रडणार? कधी कधी आम्ही एकमेकांसमोर रडतो, काय रडून फायदा होतो? एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यांच्या समोर तुम्ही रडताना ते तुमची चेष्टा करतात। तुम्हाला माहिती का, जेव्हा याईराची मुलगी मेली, त्यास याईर प्रभू येशू ख्रिस्ताकडे गेला आणि तो म्हणतो माझ्या मुलीला येऊन बरं करा। आणि येशू ख्रिस्त जेव्हा याईराच्या घरामध्ये गेला तेव्हा आतमध्ये लोक रडत होते आणि येशूला पाहून ते हसायला लागले। म्हणजे लोक तुमच्या बरोबर जे रडतात ना, ते तुमची टिंगल करतात, त्यांच्या समोर रडू नका, काही फायदा नाही त्यांच्या समोर। आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो, जेव्हा हन्ना वांज होती ना, ती आपल्या नवऱ्याकडे रडायची, मला लेकरू दे। नवऱ्याचं उत्तर काय होतं माहिती का? मी काय देव नाही तुला मुलगा द्यायला, हा मी तुला सगळं दुप्पट देईल, पनिन्नीला जेवढं दिलं त्याच्यापेक्षा दुप्पट मी तुला देणार, पण मुलगा नाही मी देणार। हे जगामधले लोक जे आहेत ना, ते तुमच्या समस्येचं उत्तर कधी देणार नाही। मग
हन्नेनं काय केले? इकडं तिकडं कुठं रडली नाही, देवाच्या मंदिरात गेली आणि तिने रडायला सुरुवात केली. तिचा नवरा तिला दुप्पट देत होता, पण तिला शमवेल देऊ शकत नव्हता. पण जेव्हा ती मंदिरात रडली, देवानं तिला शमवेल दिला. प्रियांनो, तुला देवासमोर रडायचंय का? तर तो तुमचे अश्रू बुदलीमध्ये साठवतो. इस्माईल झुडपाखाली रडला. किती काळ इकडे तिकडे रडणार आहात? कोणासमोर आपलं गारणं मांडणार आहात? कोणा व्यक्तीसमोर गारणं मांडून तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कधीच मिळणार नाही. कोणाकडे मांडू नका. सगळेजण एकमेकाकडे बोट दाखवतील. जेव्हा इस्माईल निघाला, त्या इस्माईल निघत असताना तो बापाकडे पाहत असेल. तो म्हणला असेल, डॅडी कुठं जाऊ, कसं होणार आहे माझं? आणि त्यावेळेस अब्राम त्याला म्हणला असेल, काळजी करू नको बाबा, तुझी आई तुझ्या सोबत आहे. इस्माईलला वाटलं माझी आई मला आता चांगल्या ठिकाणामध्ये घेऊन जाईल. तिच्याकडचा सगळा पुरवठा संपला आणि मग त्याला झुडपाखाली टाकल्यावर तो आईला विचारतो, आई काय म्हणती? बाबा तुझं मरण मला पाहायचं नाही, मी लांब जाऊन थांबते आणि तुझं मरण मी माझ्या डोळ्याने पाहू शकत नाही. नाही आई मदत करत, ना बापानं मदत केली. मग कोण मदत करणार आहे? जेव्हा जगातले सगळे लोक मदत बंद करतात ना, आणि तुम्ही आपला आवाज झुडपा खालून येशूकडे लावता, लक्षात ठेवा, स्वर्गातला बापच तुमची वाणी ऐकतो. दुसरी कोणी तुमची वाणी ऐकू शकत नाही, कोणीच नाही. एकदा आवाज देऊन बघा प्रभूला, एकदा बोलून बघा, देवा माझी मदत कर. आणि त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, मरण एकदा येण्याच्या अगोदर आवाज द्या. मरणाच्या समय आवाज देऊ नका. जिवंत आहात तोपर्यंत. इस्माईलानं मरणाच्या अगोदर देवाला आवाज दिलेला आहे. मृत्यू तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काही पायऱ्याचं अंतर आहे. कदाचित मृत्यू आम्हाला लवकर येईल, पण मृत्यू येण्याच्या अगोदर आम्ही देवापर्यंत आवाज पोहोचवणं फार गरजेचं आहे. मला वाटतं 17 वचन वाचूया. 17 वचन, उत्पत्तीचं पुस्तक 21 अध्याय 17 वचन. देवाने मुलाची वाणी ऐकली. देवानं मुलाची वाणी ऐकली व देवाच्या दूतानं आकाशातून हाक मारून हगारेला म्हटलं, हगारे तू कष्टी का भिवू नकोस, कारण मुलगा आहे. तेथून देवाने त्याची वाणी ऐकली आहे. कोणाची वाणी ऐकली? देवानं मुलाची, इस्माईलची वाणी ऐकली. एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुमच्या परिवारामध्ये तुमच्या बरोबर रडणाऱ्या लोकांपेक्षा तुमच्या परिवारामध्ये तुम्ही त्यांच्या बरोबर रडत नाही, तुम्ही तुमच्यासाठी देवाकडे रडता, तेव्हा तुमच्यासाठी तुमचं रडणं देव ऐकतो आणि देव तुम्हाला उत्तर देतो. एकमेकासाठी नका रडू. हगार इस्माईलसाठी रडत होती, इस्माईल मात्र हगारीसाठी नव्हता रडत, तो स्वतःसाठी रडत होता. स्वतःसाठी. एकमेकासाठी रडू नका. सहानुभूती कोणाला देऊ नका. आणि तुमची सहानुभूती कोणाच्या जीवनातले प्रश्न सोडवणार नाही. मग मी असं म्हणतो, पहिल्यांदा स्वतःला सहानुभूती द्या. तुम्हाला कळलं पाहिजे, देव ही गरज माझी आहे. हगार इस्माईलसाठी रडत होती. तिला असं वाटलं होतं की इस्माईलला कोणीतरी मदत करावं. इस्माईल हगारेकडे पाहत नव्हता की हगारेने मला मदत करावी. इस्माईल म्हणत होता, हे देवा, झुडपातनं तू माझी वाणी ऐक. तुम्हाला माहिती का, मोशे 40 वर्ष मेंढरं चारल्यावरती परमेश्वरानं या मोशेला डोंगरावरती बोलवलं आणि डोंगरावरती बोलवलेलं असताना परमेश्वर झुडपातनं त्याच्याशी बोलू लागला. झुडूप अग्नीनं जळत होतं, झुडूप अग्नीनं घेरलेलं होतं आणि परमेश्वर त्याच्याशी बोलत होता. आणि मोशेनं ते पाहिलं की झुडूप जळत आहे, परंतु तरी सुद्धा नष्ट होत नाही. झुडपातनं वाणी आली, झुडपातनं सामर्थ्य पाहिलं त्यानं. आणि आज देखील एक व्यक्ती त्या डोंगरावरती, आज देखील एक व्यक्ती त्या झुडपाखाली रडत आहे आणि त्या झुडपाला त्याचं सामर्थ्य दाखवायचं आहे. झुडूप सामर्थ्य दाखवणार आहे. आणि तुमच्यासाठी आनंदाची बातमी कोणती माहिती का, आज रात्री ते झुडूप इथं ग्राउंडवरती आहे. या ग्राउंडवरती ते झुडूप आहे. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, या ग्राउंडवरून एकदा रडून बघा आणि म्हणा,
इश्माईल म्हणतो देवा मी रडत आहे. इब्री लोकाच्या पत्राच्या मला वाटतं की 7व्या अध्यायाच्या 25 वचनामध्ये जर तुम्ही वाचलं तर पहा त्या झुडपाचं सामर्थ्य तुम्हाला कळेल. इब्री लोकाचं पत्र 7वा अध्याय आणि त्याचं 25 वचन. इब्री लोकाचं पत्र 7वा अध्याय 25 वचन. का झुडपाखाली तुम्हाला यायचंय? का या झुडपामध्ये ताकद आहे? कशा पद्धतीने झुडूप तुमची मदत करणार आहे? 7वा अध्याय 25 वचन. याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे. कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. हा सर्वदा या झुडपास त्या हगारेनं इश्माईलाला झुडपाखाली टाकलं आणि तो म्हणतो हा झुडूप किंवा हे झुडूप मध्यस्थी करण्यासाठी समर्थ आहे. तुम्हाला कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही. माझ्या मध्यस्थीची तुम्हाला गरज आहे ना, कुठल्या पालकाच्या मध्यस्थीची तुम्हाला गरज आहे ना, कुठल्या सेवकाच्या मध्यस्थीची तुम्हाला गरज आहे. रात्रंदिवस तो तुमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. परंतु प्रॉब्लेम असा आहे, आम्हाला येशूकडे जाण्याच्या अगोदर आम्ही काय करतो माहिती का? कुठला तरी मध्यस्थ गाठण्याचा प्रयत्न करतो. इश्माईलाने तसं केलं नाही. इश्माईल हुशार आहे. त्याला माहिती ना आता आईची मध्यस्थी उपयोगाची आहे ना, माझा बाप पण माझ्यासाठी मध्यस्थी करणार आहे. आता मध्यस्थी माझी मला करावी लागणार आहे आणि ती मध्यस्थी मी झुडपाखाली राहून करतो. आता झुडूप देवाजवळ मध्यस्थी करतं. कोण झुडूप आहे? प्रभू येशू ख्रिस्त. तो म्हटला एकच मध्यस्थ. साऱ्या जगासाठी तो मध्यस्थी करतो, साऱ्या जगासाठी रदबदली करतो. आणि त्या दिवशी त्या रानामध्ये, त्या बैरशेबेच्या रानामध्ये एक मध्यस्थ झुडपाच्या रूपानं तिथं होता आणि इश्माईल नेमकं त्या झुडपाखाली गेला आणि त्या झुडपाखाली हगारेने त्याला टाकलं. आज कान देऊ नाही का? तुमच्यासाठी मी हगारेचं काम करत आहे. मला बाजूला व्हायचंय पण मला तुम्हाला झुडपाखाली टाकायचंय. का? हगार तुम्हाला वाचू शकणार नाही. हगार इश्माईलाला वाचू शकणार नाही. मी तुम्हाला वाचू शकणार नाही. पण इब्रीकराच्या पत्रामध्ये पौल सांगतो तुमच्यासाठी मध्यस्थ झुडूप प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो 100% तुम्हाला वाचवणार आहे. तो 100% तुमची वाणी ऐकणार आहे. तो 100% तुम्हाला उत्तर देणार आहे. या पृथ्वी तलावर आकाशाखाली एकच नाव आणि ते नाव. पुन्हा एकदा प्रभूला महिमा देतो. सुंदर आराधना आपण केलेली आहे. जेव्हा आराधना केली जाते तेव्हा प्रभू त्या ठिकाणामध्ये उपस्थित असतो. देवानं आपल्या पुत्राच्या द्वारे आमच्यावरती अनुग्रह आणि कृपा केलेली आहे. परंतु या पृथ्वी तलावर राहत असताना अनेक वेळा आत्मिक जीवनामध्ये ज्या गोष्टी आम्हाला करायच्या असतात त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो आणि वेळ निघून गेल्यानंतर हतबल होऊन देवानं माझ्यावरती अनुग्रह का केला नाही, देवाने माझ्यावरती कृपा का केली नाही, या प्रकारची कुरकुर करत या पृथ्वी तलावरचं आयुष्य आमचं संपतं. परंतु आज एक गोष्ट देवाच्या वचनातून आम्ही पाहणार आहोत. एक व्यक्ती, त्या व्यक्तीचा जन्म देवाच्या इच्छेनुसार झाला नव्हता आणि परमेश्वरानं त्याला कुठल्याच प्रकारचे आशीर्वाद ठेवले नव्हते. त्या व्यक्तीला त्याच्या आईनं मरणासाठी सोडून दिलं होतं. परंतु त्याच्या जीवनामध्ये जो आशीर्वादासाठी पात्र नव्हता, आशीर्वादासाठी लायक नव्हता, असा व्यक्ती अशा एका जागेवरती, अशा एका ठिकाणामध्ये येतो की त्यानंतर देवाला इच्छा नसताना त्याला आशीर्वाद द्यावे लागतात. इच्छा नसताना. परंतु इच्छा नसताना देव आशीर्वाद कसा देऊ शकतो हाही मोठा प्रश्न आहे. कसं काय देव आशीर्वाद देऊ शकतो इच्छा नसताना? काही लोक देवाच्या अंतःकरणामध्ये जागा निर्माण करतात. जसं अब्राहमा संबंधाने तुम्ही पाहिलं, याकोबा संबंधाने तुम्ही पाहिलं.
अब्राम, इसाक, याकोब यांचा देव अब्रामाला, इसाकाला, याकोबाला देवानं विशेष प्रकारचे आशीर्वाद देऊन या जगामध्ये ठेवलेलं होतं. जर तुम्ही अख्खा जुना करार पाहिला तर त्याच्यामध्ये या 3 लोकांना आशीर्वादाच्या बाबतीत देवानं टॉप वरती ठेवलेलं आहे. त्याचं कारण पण तसंच आहे. याकोब देवाशी झगडून प्रबळ झाला असं म्हटलेलं आहे. रात्रभर त्यानं झोंबी केली आणि पहाटेच्या समयाला याकोब म्हणतो की मला तू आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. अब्रामाला देवानं आशीर्वादित करण्याचं कारण, एक वाणी त्याच्या कानावरती आली आणि ती वाणी त्याच्याशी बोलली, आपले गणगोत, आपले नातेवाईक, आपला देश या सर्वस्वाचा त्याग करून मी सांगतो त्या देशामध्ये तू जा. आणि अब्रामानं देवाची वाणी ऐकली. त्या देवाची ओळख त्याला नव्हती, परंतु वाणी ऐकल्यावर अब्रामानं आपलं ठिकाण सोडलं आणि परमेश्वर सांगतो त्या ठिकाणामध्ये तो निघालेला आहे. अब्राम बरं देवाबरोबर चालत असताना, प्रभूच्या सोबत चालत असताना त्यानं कोणत्या गोष्टीचा विचार केला नाही, कोणत्याच गोष्टीचा. आणि प्रभू बरोबर चालता चालता प्रभूने त्याला एवढं आशीर्वादित केलं, सोनं, रूप, उंट, गाढवं सगळ्याच्या बाबतीमध्ये देवाने त्याला समृद्ध केलं. म्हणजे प्रभूच्या बरोबर चालताना असं मनामध्ये कधीच आणू नका की देवाबरोबर चालताना माझी हानी किंवा नुकसान होतं. कधीच नाही. देव तुमचं कधीच नुकसान करत नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं की प्रार्थना निष्क्रिय लोकांनी केली पाहिजे, देवाकडे कुणी वळलं पाहिजे, ज्यांची कुवत नाही, ज्यांची परिस्थिती नाही, जे गरीब आहेत, जे आजारी आहेत, त्या लोकांनी देवाकडे वळलं पाहिजे. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, या पृथ्वी तलावरती तुमची खरी गरज फक्त देवच आहे. फक्त देव ही तुमची खरी गरज आहे. जर तुमच्याकडे देव नसेल आणि तुम्ही किती संपत्तीचे मालक असाल, किती ज्ञान तुमच्याकडे असेल, तुमच्याकडे किती ताकद असेल, परंतु प्रभू जर तुमच्याकडे नाही, येशू जर तुमच्याकडे नाही, तर लक्षात ठेवा पृथ्वी तलावरचं जीवन लवकर संपतं, फार लवकर संपतं. जेव्हा मृत्यूशय्येवरती मनुष्य पडलेला असतो त्यास पहिला त्याचा आवाज असतो की देवा मला क्षमा कर, माझा स्वीकार कर. परंतु सगळ्याच्या वाटेला हा प्रसंग येईल असं नाहीये. मृत्यू केव्हा पण आम्हाला गाठणार आहे. परंतु एका व्यक्तीनं आपल्या मृत्यूचं रूपांतर आशीर्वादामध्ये केलेलं आहे. तो मृत्यूच्या शय्येवरती पडलेला आहे. देवानं त्याला त्यागून टाकलेला आहे, त्याच्या लोकांनी त्याला त्यागून टाकलेला आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये प्रभूची इच्छा नसताना, देवाची इच्छा नसताना या व्यक्तीला देवानं आशीर्वादित केले. त्याच्या संबंधाने आम्ही पाहणार आहोत उत्पत्तीचं पुस्तक, त्याचा 21वा अध्याय 14 पासून 20 पर्यंतची वचनं आपण वाचणार आहोत. उत्पत्तीचं पुस्तक 21वा अध्याय 14 पासून 20 पर्यंतची वचनं. उत्पत्ती 21 14 ते 20. नंतर अब्राहमाने मोठ्या पहाटेस उठून भाकरी व पाण्याची मसक आणून हागारेच्या खांद्यावर ठेवली आणि तिचा मुलगा तिच्या हवाली करून तिला रवाना केले. तो निघून बैरशेबाच्या रानात भटकत राहिली. मस्केतील पाणी संपल्यावर तिने त्या मुलाला एका झुडपाखाली टाकले आणि ती बाणाच्या टप्प्या इतकी दूर जाऊन त्याच्या समोर बसली, कारण ती म्हणाली आपण आपल्या मुलाचा मृत्यू पाहू नये. आणि ती त्याच्या समोर बसून हंबरडा फोडून रडू लागली. देवाने मुलाची वाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हागारेला म्हटले, हागारे तू का कष्टी, भिवू नको, कारण मुलगा आहे तेथून देवाने त्याची वाणी ऐकली आहे. उठ, मुलास उचलून आपल्या हाती घट्ट धर
त्याच्यापासून मी एक मोठे राष्ट्र निर्माण करीन. एक व्यक्ती ज्याचं नाव इश्माईल, इश्माईल जन्माला यावं ही देवाची मुळीच इच्छा नव्हती. इश्माईल दासी पुत्र आहे. देवानं सारेला आशीर्वाद दिला. अब्रामाला सांगितलं सारेपासून तुला मुलगा होईल आणि याच्यापासून मी एक मोठं राष्ट्र निर्माण करेन. इश्माईल देवाच्या मर्जीमध्ये कधीच नव्हता. त्याला न वाटलं इश्माईलाला जन्माला घालावं. इश्माईलाला जन्माला घालावं देवाची इच्छा नव्हतीच. तो आशीर्वादित व्हावा ही देवाची इच्छा नव्हतीच. पण इश्माईल आशीर्वादित झाला. काय इश्माईल आशीर्वादित झाला? कोणती घटना त्याच्या जीवनामध्ये घडली? काय त्यानं असं केलं? आणि काय तुम्हाला आणि मला करायचं की तुम्ही आशीर्वादित नाहीये. आशीर्वाद तुमच्यातनं निघून गेलेले आहेत. पण तुम्हाला तर आशीर्वाद मिळवायचे. बरं, साधे सुधे आशीर्वाद नाही. देवाची इच्छा नसताना सुद्धा इश्माईलाला देवानं आशीर्वादित केलं. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. न करण्याचं कारण तो दासी पुत्र आहे. तो अब्रामाचा सारेपासून झालेला मुलगा नाही. साराही आशीर्वादित आहे. त्या सारेचं नाव देवाने बदललं, अब्रामाचं नाव देवाने बदललं आणि तो म्हणला या सारेपासून मी तुला मुलगा देणार आहे. परंतु सारेची चुकी देवाच्या मर्जीच्या विरोधामध्ये जाऊन तिनं काय केलं? हागार त्या अब्रामाकडे देऊन टाकली आणि इश्माईलाचा जन्म झाला. आणि आता इश्माईल मोठा झाला. मग दासी पुत्र आणि वारिस दोघ जण एकत्र खेळायला लागले आणि पाहिलं सारेनं की इश्माईल माझ्याकडे राहता कामा नये. जर तो राहिला तर इसाकाचे आशीर्वाद निघून जातील, इसाकाचा हक्क त्याच्याकडे जाईल. मग तिने त्याला हाकलून दिलं. देव सुद्धा त्याला म्हटलं काळजी करू नको, सारा सांगती तसं कर, सारा जे सांगेल तर तू कर. सारा म्हटलं इश्माईलाला घराच्या बाहेर काढवा. एक गोष्ट ध्यानात ठेवा, कधी कधी तुम्ही अशा प्रकारच्या लोकांमध्ये मोडत असता. जसं इश्माईलाला आणि हागारेला सारेनं अब्रामानं घराबाहेर काढलं, वतनापासून दूर केलं, आशीर्वादापासून दूर केलं, नातेसंबंध तोडले. अशा लोकांपैकी तुम्ही असाल. लोकांची इच्छा नाही तुम्ही जवळ राहावं. लोकांना वाटत नाही तुमच्या जीवनामध्ये आनंद असावा. लोकांना वाटत नाही तुम्ही सुरक्षित असावं. जसं सारेला वाटलं नाही की इश्माईल आणि हागार आमच्या घरामध्ये राहावे, हाकलून दिलं त्यांना. अब्रामानं काय केलं? त्याचा मुलगा असल्या कारणानं मस्केमध्ये पाणी दिलं, भाकर बांधून दिली आणि त्यांना पाठवून दिलं. आता इथं जी गोष्ट इश्माईलानं केली ती गोष्ट तुम्हाला आणि मला करायची. इश्माईलाला जी गोष्ट करता आली ती गोष्ट तुम्हाला आणि मला करायची. आम्हाला हाकललं, आमच्याकडे आशीर्वाद नाही, आमच्याकडे प्रश्न आहेत, आमच्याकडे अडचणी, आमच्याकडे आजारपण आहे, आम्ही रडत आहोत. इश्माईल रडत होता तसं आम्ही रडत आहोत. एकेका गोष्टीसाठी रडत आहोत. कोणी कर्जामध्ये रडत आहे, कोणी आजारपणामध्ये रडत आहे, कोणी बेकारीमध्ये रडत आहे, कोणी निराश आहे, कोणी एकाकीपणाचं जीवन जगत आहे, कोणाकडे लेकरं नाही, कोणाचं लग्न होत नाही, कोणाला नोकरी लागत नाही. रडण्याची असंख्य कारण आहेत. काहींचं लग्न झालं परंतु नवरा पाहत नाही, पत्नी सोडून गेलेली आहेत, संसार तुटलेला आहे. रडण्याची असंख्य कारण आहेत. वातावरण सगळं बिघडलेलं आहे, निराश आहे, हताश आहे, आई वडील आहेत, वृद्ध झालेले आहेत, लेकरं पाहत नाहीत. रडण्याची कारण आहेत. देवानं तर आशीर्वाद आम्हाला दिला परंतु आमच्याकडचे आशीर्वाद आता आमच्याकडे नाहीत आणि आम्ही रडण्याचं कारण बनलेलो आहे. इश्माईल अब्रामाच्या घरामध्ये होता तेव्हा आनंदी होता, परंतु आम्ही पाहतो आता इश्माईलाला घराबाहेर काढलं. अब्रामानं त्याला भाकर दिली, मस्केमध्ये पाणी दिलं, परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, मस्केतलं पाणी आणि भाकर ही इश्माईलाला आशीर्वाद कधीच देऊ शकत नाही. नीट आहे का मी तुम्हाला काय बोलतो? मस्केतलं पाणी, अहो आमचं जीवन सुद्धा भाकरीसाठी आणि त्या पाण्यासाठीच आम्ही जगत आहोत. भाकर आणि पाणी. आम्हाला वाटतं आमची भाकर आमच्याकडे असली पाहिजे. आज लोकांना भाकरीसाठी त्यांची धावपळ चालू आहे, परंतु एक दिवस भाकर संपणार आहे. इश्माईलाची भाकर संपली, तुमची पण भाकर संपणार आहे. एक प्रसंग जीवनामध्ये असा येईल की तुम्हाला कळेल जी भाकर ज्याच्यासाठी तुम्ही जीवन जगता. शास्त्रामध्ये असं लिहिलं, तुम्ही रात्री उशिरा झोपता, सकाळी लवकर उठता आणि तुमचं सगळं काबाड कष्ट करता, धावाधाव करता, सगळं काही व्यर्थ आहे. एका मनुष्यानं
शेतामध्ये पीक पिकवलं, जास्तीचं पीक आलं आणि ते पीक साठवण्यासाठी त्याने कोठार बांधली आणि तो म्हणतो, हे जीवा खा पी मजा कर. आणि तेवढ्यामध्ये देवाचा आत्मा त्याच्याशी बोलतो, आज तुझा आत्मा तुझ्या